दरम्यान संजय राऊत यांच्या संदर्भात बातमी आहे, कारण जिओ मोबाईल कर्मचाऱ्यांकडून राऊतांची बंगल्याची पाहणी करण्यात आलेली आहे। तर बाईक चोर नसून जिओचे ते कर्मचारी असल्याचं समोर आलंय। मोबाईल नेटवर्क टेस्ट ड्राईव्ह करत असल्याचं समोर आलेलं आहे। संजय राऊतांच्या निवासस्थानाची रेखी करत असल्याचा आरोप करण्यात येत होता, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं। मात्र आता चौकशी अंती माहिती निष्पन्न झालेली आहे, ते म्हणजे जिओ मोबाईल कर्मचारी होते। जिओ मोबाईल कर्मचाऱ्यांकडून राऊतांच्या बंगल्याची पाहणी करण्यात आली। मोबाईल चोर बाईक चोर नसून जिओचे कर्मचारी असल्याचं समोर आलंय। आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल। महेंद्र, या संदर्भातला अधिकचा तपशील। नक्कीच सध्या पाहायला गेलं तर काल ज्या पद्धतीने राऊत यांच्या घराबाहेर दोन जे इसम होते ते बाईकवरून पाहणी करत होते, ते संशयित होते, ते कोण होते त्या संदर्भात जी होती चौकशी करण्यात आली। त्या संदर्भात पोलिसांकडून त्या सगळ्या व्हिडिओची पाहणी करण्यात आली। त्या इसमांची जेव्हा ओळख पटवण्यात आली तेव्हा ते इसम जिओ मोबाईलचं नेटवर्क चेक करणारे कर्मचारी असल्याची माहिती होती आपल्याला। थोडी रात्री उशिरापर्यंत मिळाली होती। ते त्या विभागात मोबाईलवरून बाईकवरून मोबाईलने जे ते नेटवर्क चेक करत असल्याची जे होते ते व्हिडिओ होते, त्या संदर्भात त्यांना चौकशी करून त्यांना ती सगळी माहिती विचारण्यात आली। त्यांनी ती सांगितलं की आम्ही नेटवर्क चेक करण्यासाठी त्या बाईकवरून तिथे फिरत होतो, त्यामुळे जे संशयित आरोपी होते ते नेटवर्क चेक करण्यासाठी आलेले जिओ कंपनीचे जे कर्मचारी असल्याचं ते तपासांती निष्पन्न झालेले। जी जी जी, धन्यवाद महेंद्र, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।